आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसोबत 1 तास चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली आणि ही चर्चा 1 तास चालल्याची माहिती आहे। मराठवाड्यातल्या पूरस्थितीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि राज्याला अधिकचा निधी मिळवण्यासाठी फडणवीस हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल झाले। या दोघांमध्ये 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। संरक्षण कॉरिडॉरवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांना निधी मिळणार का आणि दिल्लीवरून केंद्र सरकारकडून काही अतिरिक्त निधीची तरतूद करण्यामध्ये हा निधी महाराष्ट्राकडे आणण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना यश येणार का, याकडे तमाम पूरग्रस्तांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे आणि पंतप्रधानांसोबत त्यांनी 1 तास चर्चा केली अशी अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे या 1 तासामध्ये महाराष्ट्रातल्या या पूर परिस्थितीची कल्पना आणि त्याचं संपूर्ण विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केलं असेल। इतरही अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं कळतं आहे। 1 तास या दोघांमध्ये बैठक सुरू होती। मराठवाड्यातील पूरस्थिती संदर्भात आणि त्याचबरोबर संरक्षण कॉरिडॉरच्या विषयावर देखील या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात नेमका किती निधी येणार याबाबत उत्कंठा आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच मुख्यमंत्री याविषयी काही अधिकृत माहिती देतात का, यावर देखील आपलं लक्ष असणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा यांच्याकडून। अभिषेक, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये 1 तास चर्चा झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच एकूणच राज्याला वाढीव निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला आज दिल्लीत पाहायला मिळत आहेत आणि दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील त्यांची चर्चा झालेली आहे। मराठवाडा पूर परिस्थिती ही भीषण आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतली आहे। राज्याला अधिकचा निधी मिळावा यासाठी ही भेट असल्याचं कळतं आहे। दोघांमध्येही साधारणपणे 1 तास चर्चा झालेली आहे आणि संरक्षण कॉरिडॉरवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रामुख्यानं कुठेतरी जो वाढीव निधी मिळावा यासाठी सगळी ज्या भेटीगाठी आहेत मिळत आणि अशा राज्याला हे केंद्र किती मदत यापुढे करतंय, या परिस्थितीमध्ये करतंय हे बघणं महत्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल।